आपल्या मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या निमोणमध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय। लग्न तुमचे सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, डोहाळे जेवण, स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय। तेही अगदी नवीन आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहा निश्चिंत। त्याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग, फोर व्हीलर पार्किंग सह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते। त्वरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा। मोजक्याच तारखा शिल्लक आहे। संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय, निमोण, आशापीर बाबा रोड। प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे। मोबाईल नंबर आहे 98 50 84 54 26। संगमनेर तालुक्यातील पळसखेडे नजीक तसेच सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावच्या जवळ असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मठाजवळील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती प्रदीपदादा सोनवणे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार दिघे, रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। वारंवार या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतात, त्यामुळे सदर ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी प्रशासनाकडे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठ असून या ठिकाणी भाविकांची ओढ जास्त असते, त्यामुळे वारंवार या ठिकाणी होणाऱ्या ज्या अपघाताच्या घटना आहे त्या टाळण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे। स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, अनंतकोटी भरणारे श्री स्वामी समर्थ महाराज मठ, त्या नांदूरशिंगोट्याला, नांदूरशिंगोटे पळसखेडे रोडला, या नाशिक संगमनेर हायवे लगत जे हायवे लागूनच मठ हा स्वामी समर्थ मठ असल्यामुळं इथं कुठलाही डिवायडर नाही किंवा गतिरोधक नाही। इथं वारंवार रोज अपघाताच्या घटना घडत आहेत। या अपघाताला जबाबदार कोण? कारण इथे येणारे हजारो भाविक रोज येवजाव करत असतात आणि हा नाशिक पुणे हायवे जो आहे हा खूप जोरदार वाहने खूप जोरदार चालत असतात। त्याच्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवावे ही विनंती। आम्ही आज नाशिक संगमनेर या हायवेवरती आहे। या हायवेवरती शेजारीच पळसखेडे एक गाव आहे आणि त्या गावाचा या हायवेवरून क्रॉस करून जाण्याचा एक मार्ग आहे नेहमीचा। शेजारी स्वामी समर्थ महाराजांचं एक मोठं मठ आहे। या मठामध्ये बरेच परिसरातून पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, अनेक ठिकाणचे भाविक रात्री अपरात्री या ठिकाणी येत असतात आणि मठाकडे जाताना रोड क्रॉस करत असताना त्यांना मध्ये खूप मोठी अडचण येते, कारण इथं डिवायडर नाही आणि येणाऱ्या गाड्यांचा स्पीड हा खूप मोठा जास्त स्पीड असतो आणि या स्पीडमध्ये अनेक आतापर्यंत अपघात या ठिकाणी घडलेले आहे। त्याच्यामध्ये काही जणांचा मृत्यू पण झालेला आहे। तर शासनाला आणि हायवे प्रशासनाला या भक्त परिवाराच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आमची विनंती आहे की लवकरात लवकर आपण ते गतिरोधक बसून पुढे येणारी मोठी दुर्घटना आहे ती आपल्याला मोठी टाळता येईल हीच या भक्त परिवाराच्या वतीने सर्वांना विनंती करतो। ते गतिरोधक लवकरात लवकर बसवावे आणि पुढे होणारी हानी टाळावी ही प्रशासनाला मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। तसंच डिवायडर आहे तो रस्त्याच्या आतमध्ये टाकलेला आहे। जर समोरून जो व्यक्ती येतो तिकडनं समोर स्पीड ब्रेकर आहे आपलं पूर्ण घाट आहे, घाटवरनं गाडी जोरात स्पीडने गाडी येते, तर तसंच व्हाईट पट्टी दिलेली आहे, व्हाईट पट्टीप्रमाणे गाडी येते, तर व्हाईट पट्टीलाच अटॅच डिवायडर आहे। तर डिवायडरला म्हणजे तिकडनं गाडी येताना जर व्हाईट पट्टीला येते तर गाडीचा डायरेक्ट अपघात होतो। तर तसंच आपला शेजारी स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, तर भाविक भक्त बाहेरून राज्यातनं तर देशातनं भक्त येतात, तर रात्री त्यांना इथं लाईटीची पण सोय नाही, तसेच त्यांना म्हणजे रस्ता क्रॉस करून तिकडे जावं लागतं। तर इथं म्हणजे सरकारने काहीतरी केलं पाहिजे, डिवायडर टाकलं पाहिजे किंवा तरी काहीतरी म्हणजे इथं लाईटाची सोय तरी केली पाहिजे।